श्रीमान रायगडावरती जगदीश्वराच्या मंदिराचे भिंतीवर स्वराज्याचे चीफ इंजिनियर श्री हिरोजी इंदलकर यांनी छत्रपती शिवरायांच्या परवानगीने बसवलेला दगडी शिलालेख आणि त्याचे मराठी अर्थासह करण्यात आलेले निरूपण. हा जो शिलालेख आहे ते रायगडाचं बांधकाम जगदीश्वराच्या मंदिराचं पूर्ण झाल्यानंतर हिरोजी इंदलकरनं छत्रपती शिवरायांच्या परवानगीने बसवलेला आहे. हा एकूण 8 ओळीचा शिलालेख आहे. देवनागरी लिपीत आणि संस्कृत भाषेमध्ये लिहिलेला. श्री गणपते नमा म्हणजे गणपतीला नमस्कार असो. कसा? गणपतीला नमस्कार असो. स्पष्ट दिसत आहेत. आता मला थोडं जुजबी संस्कृतचं ज्ञान असल्यामुळे शब्द सगळे सांगता येतात इथं किंवा ते स्पष्ट दिसत आहेत. प्रासादो जगदीश्वरस्य जगता नाम मानंदतो देहा. म्हणजे प्रासादो म्हणजे काय? देवालय. जगदीश्वरस्य म्हणजे कुणाचं? जगदीश्वर म्हणजे जगाचा जो स्वामी आहे भगवान शंकर, त्याचं हे देवालय आहे. प्रासादो जगदीश्वरस्य जगदा नाम मानंदतो देहा श्रीमद छत्रपते शिवस्य नृपते. शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठत. हां, शाके शट. आता हे कधी बांधलं गेलं? हिरोजी सांगतायत हे कधी बांधलं, कधी गेलं? शाके शटनव बाणभूमी. हो का? हे बाणभूमी गणना आनंद संवत्सरी. म्हणजे शक कुठलं होतं त्यावेळेला? शाके शटनव 6. शट म्हणजे 6, 9 म्हणजे 9, बाण म्हणजे 5, भूमी म्हणजे 1. अंकानाम वामतो गती म्हणजे अंक नेहमी उलटे वाचायचे. 1, 5, 9, 6. शके 1596. तिथी कुठली होती? शाके शटनव बाण भूमी गणना आनंद संवत्सरे. म्हणजे हा जो आनंद सोहळा साजरा करण्यात आला तो कधी करण्यात आला? छत्रपती शिवराय सिंहासनाधीश्वर झाल्यानंतर शालिवान शके 1596ला हा सोहळा साजरा करण्यात आलेला होता. आता ते कुठला मुहूर्त होता? काय होतं? ज्योतिराज. हे का? हे ज्योतिराज स्पष्ट शब्द आहे. ज्योतिराज मुहूर्त कीर्ती महिते शुक्लेश सार्पे तितो. म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये पवित्र गणला गेलेल्या दिवशी हा आनंद उत्सवाचा सोहळा साजरा करण्यात आला असे हिरोजी सांगतात. आता हा पहिला शिलालेख संपला, म्हणजे पहिला श्लोक संपला. दुसऱ्या श्लोकामध्ये काय म्हणता येते बघा. आता दुसरा श्लोक आहे. कीर्ती महितेश सार्पे तितो इथे झाला. वापी. हे काय काय मी ह्या रायगडावरती मी काय काय बनवलेलं आहे त्याचं वर्णन हिरोजी करतायत. कीर्ती महिते शुक्लेश सार्पे तितो. आता हे वापी कूप तडाक. वापी कूप तडाक राज रुचिरम. म्हणजे वापी म्हणजे विहीर, कूप म्हणजे आड, तडाक म्हणजे तलाव. ह्या रायगडावरती मी काय काय बांधलेलं आहे हिरोजी सांगतो. विहिरी बांधलेल्या आहेत, तुमचं आड बांधलेलं आहेत, तलाव बांधलेला आहेत. आणि ते कसे आहेत? राज रुचिरम म्हणजे चवदार पाण्याचे आहेत. अजून काय काय केले त्यांनी? हरमे रमे वनय वितिके स्तंभे कुंभीग्रह म्हणजे रस्ते, वन, बगीचे हे करून हत्तीशाळा सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी बांधलेली आहे असं वर्णन हिरोजी करतोय. आणि शेवटी म्हणतोय श्रीमद हिराय हिरोजी नाम निर्मित. आणि शेवटची लाईन आहे यावत चंद्र दिवाकरो स्थावस्य मुजृंबते. म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य ह्या पृथ्वी तलावरती अस्तित्वात आहेत तोपर्यंत हे रायगडाचं वैभव असंच टिकून राहावं असं हिरोजी इंदलकर या ठिकाणी सांगतायत. हा एवढा शिलालेख आहे. दिनांक 4 नोव्हेंबर 1689 ते सन 1733 पर्यंत हा किल्ला
प्रदीर्घ कालावधीमध्ये मोगलांच्या ताब्यात होता, तरीसुद्धा या जगदीश्वराच्या मंदिराचा विध्वंस त्यांनी केला नाही. याचे कारण असे की लांबून पाहिले असता ही मशीद असल्यासारखे वाटते, त्यामुळे मोगलांनी ही वास्तू पाडली नाही. यातून छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी आपणास दिसून येते.